कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय। हे विश्वची माझे घर, हे विश्वची माझे घर, ऐसी मची जयाची थोर, किंबहुना चराचर आपणच पै झाला। श्रीमद भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायातला तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेतः स्थिरमती भक्तिमान मे प्रियो नरः हा जो शेवटून दुसरा श्लोक आहे, त्या श्लोकातलं अनिकेतः हे जे काही पद आहे, त्या अनिकेत पदाचं व्याख्यान ज्ञानेश्वर महाराजांनी या श्लोकावरच्या ज्या ओव्या आहेत त्यातल्या या प्रस्तुत ओवीने केलेला आहे। अनिकेत या शब्दाचा घर हा अर्थ, निकेतन म्हणजे घर, गृह, निवास, ज्याला निवासस्थान नाही असा होतो। म्हणजे शब्दकोशात याचा अर्थ असा आहे, पण अध्यात्मशास्त्रामध्ये याचा अर्थ ज्याला घर नाही असा नसून हे सगळं जे आहे हे त्याचं घर आहे, इतका व्यापक आहे। हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणच पै झाला। हे जे काही आहे विश्व, हे सगळं विश्वच माझं घर आहे, यातला एक खोल अर्थ लक्षात घ्यायला पाहिजे। आपण म्हणतो माझं घर, यांचं घर, त्यांचं घर। अध्यात्मशास्त्रकार सांगतात घर आपलं नाही, कोणाचे घर, हा देह कोणाचा। ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या एका अभंगात, आता हा अभंग बरीच मंडळी हरिपाठाशी आणि घुसडतात, तसं काही कारण नाही आहे। ज्ञानदेवाप्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संयम हरिपाठ, तिचा हरिपाठ पूर्ण झाला। अभंग हरिपाठ अस्ति 28, हाही अभंग ज्ञानेश्वरी प्रेमी माणसांनी घुसडलेला आहे, माऊलीचा अभंग नाही। कारण का बाकीचे अभंग ओव्या पाहता असलं काहीतरी फळ त्यांनी कुठेही सांगितले, नित्य पाठ करी इंद्रायणी तिरी, असलं फळ ज्ञानेश्वर महाराज कदापिही सांगणार नाही।
मग काय, विश्वची माझे घर, घर आपलं नाही आणि आपणही घराचे नाही, पण आपण म्हणतो माझं घर, माझं घर. इथं विश्वची माझे घर हे जे पद आहे त्यामध्ये आपण जे म्हणतो माझं घर म्हणजे घर वेगळं आणि घरापेक्षा माझं म्हणणारं मी वेगळा. इथं स्वच्छपणे द्वैत आहे, घर वेगळं आणि माझं घर म्हणणारं मी वेगळं. मी घर नव्हे, घर मी नव्हे, पण हे विश्वची माझे घर असा ज्याचा व्यापक अनुभव आहे तो घराहून वेगळा नाही आणि घर त्याच्याहून वेगळं नाही. याचाही खोल अर्थ काय, एकमेव चिन्मात्र देश काल वस्तू परिच्छेद रहित सत्य ज्ञानानंत एक परब्रह्मच आहे, नेहनानास्ति किंचन इतका आणि औपनिषदिक अद्वैत तत्वज्ञान सांगणारा शब्द आहे हे विश्वची माझे घर. हे तो फारच छान हो. म्हणजे सगळी घरं माझ्याच मालकीची आहेत असा त्याचा अर्थ नाही. सर्वम खलु इदं ब्रह्म हा बोध हे विश्वची माझे घर यातनं आहे. आणि हा बोध ज्यांच्या ठिकाणी आहे ते महावैष्णव आहेत. नुसते वैष्णव आहेत, महावैष्णव आहेत. ते भगवत भक्त आहेत. हब पण आहेत, भगवत भक्त आहेत. आणि भक्त म्हणला की भगवंत आला. भक्त भगवंत म्हणलं की भक्ती आली. भगवंत, भक्ती आणि भक्त. आपलं जे औपनिषदिक तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाने परब्रह्म हे देशकाल वस्तू परिच्छेद रहित आणि नित्य सांगितलेलं आहे. आणि मानवी जीवनाची सफलता या ब्रह्मानुभव संपन्नतेत आहे. आणि ती ब्रह्मानुभव संपन्नता अनुभवण्यासाठी वेदग्रंथांनी, उपनिषद ग्रंथांनी, शास्त्रग्रंथांनी, स्मृतिग्रंथांनी, पुराण ग्रंथांनी, संत ग्रंथांनी जी साधनं सांगितली आहेत ती परब्रह्मा इतकीच देशकाल वस्तू परिच्छेद रहित आहेत, अपरिच्छिन्न आहेत. काय साधनं सांगितली आहेत? कर्म, उपासना, ज्ञान. कर्म, उपासना, ज्ञान. उपासनाला दुसरा पर्यायी शब्द कर्म, भक्ती, ज्ञान. परब्रह्म जितकं कालातीत तितकी परब्रह्म अनुभवण्याची साधनं जी आहेत ना ती सुद्धा कोणत्याही कालात, कोणत्याही युगात कालबाह्य न होणारी, बाद न होणारी. आणि याही तिन्ही साधनामध्ये भक्ती हे साधन असं आहे, भक्तीमध्ये कर्माचा समावेश आहे, भक्ती ज्ञानाचा समावेश तर आहेच आहे. पण ज्ञानामध्ये भक्ती असेल असं नाही सांगता येत. कर्मात भक्ती असेल असं नाही सांगता येत. पण भक्ती आहे ना तिथं कर्म आणि ज्ञान आहेच आहे. म्हणून संत महात्म्यांनी औपनिषदिक तत्वज्ञानाला यत्किंचित उणेपणा न आणता, पण ते आपल्या अवतार कार्य सांगतायत, वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे.
कर्माचा प्रसार व्हावा म्हणून आम्ही आलो असं म्हणत नाही. ज्ञानदीप लावू जगी असं म्हणलेत. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. पण तरी सुद्धा आम्ही भक्तीचा प्रसार करण्यासाठी आलोय असं संत छाती ठोकपणे सांगतात. समर्थानं ज्यावेळी विचारलं की काय हो हा काय प्रकारचा ग्रंथ आहे, येथे बोलला विशद भक्तिमार्ग. समर्थांनी चोख उत्तर दिलंय. इथं भक्ती विशद करून सांगितली आहे, भक्तीचं विवरण आहे. आणि ही संतांना अभिप्रेत असणारी अशी जी भक्ती आहे ते भक्ती एक शास्त्र आहे. भक्तिशास्त्र आणि मननीयानी. जसं व्यास महर्षी औपनिषदिक तत्त्वज्ञानाची एकसूत्रता सिद्ध व्हावी म्हणून ब्रह्मसूत्र लिहायला प्रवृत्त झाले. आणि ब्रह्मसूत्रातलं पहिला मंत्र काय आहे? अथातो ब्रह्मजिज्ञासा. तसं भक्तीच्या बाबतीत अथातो भक्तिजिज्ञासा. आणि अशी जी भक्ती आहे ती भक्ती म्हणजे गडबड गुंडा नव्हे, भक्ती म्हणजे गोंधळ नव्हे, भक्ती म्हणजे आचरटपणा नव्हे, भक्ती म्हणजे आपल्या कल्पना नव्हे, तर भक्ती हे शास्त्र आहे. अथातो भक्तिव्याख्यास्यामः. नारदांसारखे सांगतायत आम्ही भक्ती काय आहे त्याची व्याख्या करतो. आणि ह्या संतांनी केलेल्या भक्तीच्या व्याख्या ज्या आहेत, मग ते ज्ञानेश्वर महाराज आहेत, नाथ महाराज आहेत, नामदेवराय आहेत, तुकोबाराय आहेत, समर्थ आहेत, आणि बरीच मंडळी अल्पज्ञानामुळं भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य शंकराचार्यांना भक्त जरी समजत नसली तरी आचार्य हे महान भक्त आहेत, ज्येष्ठ भक्त आहेत, श्रेष्ठ भक्त आहेत. आणि अशा या श्रेष्ठ भक्तांनी, या महावैष्णवांनी भक्तीच्या व्याख्या ज्या आहेत ना, त्या ज्या भक्तीच्या कन्सेप्ट आहेत, त्या कन्सेप्टचं त्यांनी विवरण जे केलं आहे त्याचं क्लॅरिफिकेशन जे आहे ते संशयरहित आहे. त्या व्याख्येमध्ये कुठेही संशय घेण्याची यत्किंचित जागाच नाही, सापडणारच नाही. अशा त्या भक्तीच्या व्याख्या विवरण या संत महात्म्यांनी केलेलं आहे. मग अशी भक्ती ज्यांच्या ठिकाणी आहे ते जे भक्त आहेत त्या भक्तांची ठळक लक्षणं जी आहेत ती जवळजवळ 47 ठळक लक्षणं भक्तियोगो नाम द्वादशोध्याय या 12व्या अध्यायामध्ये सांगितलेली आहेत. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणेवच या श्लोकापासून ते तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेतः स्थिरमती भक्तिमान मे प्रियो नरा या श्लोकातल्या आणि पदापर्यंत ही सगळी लक्षणं सांगितली. या लक्षणांनी सिद्ध जो भक्त आहे ना त्याच्या ठिकाणी असणारी भक्ती काय स्वरूपाची आहे, तर भक्तिशास्त्राच्याच आणि भाषेत सांगायचं तर ती भक्ती संतांना अभिप्रेत असणारी भक्ती. भक्तिशास्त्रकारांनी ज्या भक्तीची चर्चा केली आहे, गीतेने ज्या भक्तीची सांगोपांग चर्चा केलेली आहे, ती भक्ती
गौणी भक्ती नाही, ती भक्ती पराभक्ती आहे. हे विश्वची माझे घर, याचा जो अर्थ मी आत्ता समजावून सांगितला, त्या बोधावर आरूढ झालेले जे भक्त आहेत ना, त्यांच्या ठिकाणी गौणी भक्ती नाही, पराभक्ती आहे. साधन भक्ती नाही, सिद्ध भक्ती आहे. सिद्ध भक्ती, पराभक्ती. ही भक्ती काय आहे? ऐका, भक्ती ही आपल्याला स्थूलाकडनं सूक्ष्माकडं नेणारी आहे. भक्ती आपल्याला स्थूलाकडनं सूक्ष्माकडं नेणारी आहे. भक्ती आपल्याला साकारतेतनं निराकारितेकडं नेणारी आहे. भक्ती ही आपल्याला अत्यंत संकुचितपणातनं व्यापकतेकडं नेणारी आहे. भक्ती ही आपलं जीवन सर्वांगाने उन्नत करणारी आहे. अशी भक्ती, असं हे भक्तिप्रेम आहे. स्थूलाकडनं सूक्ष्मात नेणारी म्हणजे मी मगाशीच बोलून गेलो की भक्तिशास्त्र आहे. तसं केमिस्ट्री शास्त्र आहे, फिजिक्स शास्त्र आहे, ही शास्त्र आहेत ना. तसं भक्ती हे सुद्धा शास्त्र आहे, शास्त्र आहे. आणि मला सांगायला विशेष आनंद होतो की विज्ञानशास्त्र जे आहे, ते विज्ञानशास्त्रामध्ये शोध लावणारे जे वैज्ञानिक आहेत, त्या वैज्ञानिकांनी शोध जे लावलेत, ते शोध आणि आपल्याला स्थूलातनं सूक्ष्माकडं नेणारी, साकारातनं निराकारतेकडं नेणारी, सगुणातनं निर्गुणाकडं नेणारी भक्ती जी आहे, त्यात काही फरक नाही, यत्किंचित फरक नाही. अणुशब्द आता सर्वांना माहीत. शेमड्या पोराला सुद्धा अणुशब्द माहीत आहे. अणुयुग आहे. त्या अणूचं ज्यावेळी विघटन होतं, मग अणूच्या विघटनातनं तो काय घटक निर्माण होतात? कुठे काय निर्माण होतात? प्रोटॉन, न्यूट्रॉन, हे अणूतनं घटक होतात. अणूत जी शक्ती आहे त्याच्यापेक्षा प्रोटॉन जे आहेत, न्यूट्रॉन जे आहेत, अणूपेक्षा त्याच्यातले जे अणूतले जे सूक्ष्म घटक आहेत त्याच्यामध्ये जास्त शक्ती आहे. किंवा आता जे सध्याचं युग आहे ना, इलेक्ट्रॉनिक काय आहे? स्थूलात्म सूक्ष्माकडे जाणारं हे शास्त्र आहे. मला आपल्याला असं विचारायचं आहे, इलेक्ट्रॉनिक कुठं नाही? हा विचारपूर्वक उत्तर द्या. हां, इलेक्ट्रॉनिक कुठं नाही? काय कुठं नाही? भगवंत जसा कुठं नाही असं कुठंही नाही. अगदी तसंच्या तसं इलेक्ट्रॉनिक कुठं नाही असं नाही. आणि कुरगडा करून घेऊया आपण. स्थूल इथं असेल, स्थूल इथं नसेल. अण्णा काल दुपारी 1:30 वाजेपर्यंत पिंपरी चिंचवडमध्ये होते. 2:30ला पुणे रेल्वे स्टेशन ST बस थांब्यावर आली. 7:30ला सांगलीत आले. 12 वाजता पंढरीत गेले. सकाळी 10 वाजता इथं आले. आत्ता इथं आहेत. अण्णा आत्ता इथं आहेत. आईची कृपा, या सभागृह. सुनीलच्या घरात आहेत का? नाहीत. आणि असणं शक्यच नाही. का? स्थूल आहे. स्थूल एका देशात असतं, एका ठिकाणी असतं.
अन्य ठिकाणी ते नसतं. पण सूक्ष्म चैतन्य जे आहे ते स्थूल नाही आहे, ते सूक्ष्म आहे. ब्रह्म स्थूल नाही, ब्रह्म सूक्ष्म आहे. मग ते सूक्ष्म ब्रह्म कुठं नाही, असं कुठेही नाही. सभूमी विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम. मग स्थूलापेक्षा सूक्ष्माती सूक्ष्म जे आहे ते जास्त बलशाली असतं, जास्त शक्तिशाली असतं. सूक्ष्म जे असतं ते सूक्ष्म जास्तीत जास्त सत्याजवळ पोचलेलं असतं. अतिसूक्ष्म जे आहे ते नुसतं सत्याजवळ पोचलेलं नसतं, तर ते अतिसूक्ष्म हे त्रिकालाबाधित सत्यच असतं. मग अतिसूक्ष्म = त्रिकालाबाधित सत्य, एक समीकरण. आता दुसरं समीकरण तुम्ही मला सांगायचं आहे, या समीकरणाच्या आधारे दुसरं समीकरण काय होऊ शकतं? काय होऊ शकतं? सूक्ष्मातिसूक्ष्म आणि जे काही आहे ते त्रिकालाबाधित आहे. आणि जी त्रिकालाबाधित आहे ते काय आहे? ते परब्रह्म आहे. ते परब्रह्म आहे, सर्वत्र आहे, सूक्ष्म अतिसूक्ष्म आहे. भक्ती काय आहे? भक्ती आपल्याला प्रथमतः स्थूलातनं सूक्ष्माकडे नेणारी आहे. म्हणजे काय? स्थूलामध्ये पांडुरंगाचं षोडशोपचारी पूजन, देवतांचं षोडशोपचारी पूजन, ही स्थूल भक्ती आहे. आणि कासयाने पूजा करू केशी राजा, ही स्थूलात्म भक्ती वृद्धिंगत व्यापक उन्नत होता होता ती सूक्ष्म होत जाणारी आहे. म्हणजे भक्ती आपल्याला क्रमशः हळूहळू स्थूलातनं सूक्ष्माकडे नेते. आणि सूक्ष्माकडे नेऊन थांबत नाही, ती आपल्याला सूक्ष्मातही जे अतिसूक्ष्म आहे त्या अतिसूक्ष्मापर्यंत नेते. म्हणजे सत्यवस्तूपर्यंत नेते. नाही पर्यंत नेत नाही, सत्यवस्तूची एकरूप होते. एक फार शास्त्रज्ञांनी फार मोठा एक सिद्धांत सांगितला. या चराचर विश्वामध्ये फुलपाखरू केवढं आहे? त्याचं वजन केलं तर मला वाटतं ग्रॅम भरेल का? काही मिलीग्रॅम भरेल कसं तरी, नाही का? पण ते उडतं, संचारतं विश्वामध्ये. त्याचे जे 2 पंख आहेत, त्या पंखांची जी फडफड होते, ते 2 पंख हलवतं आणि आकाशामध्ये फिरतं. शास्त्रकार असं म्हणतात, त्यांचं असं म्हणणं आहे की फुलपाखराचे जे 2 पंख आहेत, बटरफ्लाय, त्याचं नावच इंग्रजीत काय आहे? बटरफ्लाय. त्याची जी पंखाची फडफड आहे त्यातनं निर्माण होणाऱ्या शक्तींची आवर्तनं जी आहेत, त्या शक्तीतनं निर्माण होणाऱ्या सायकल ज्या आहेत त्या अतिसूक्ष्म आहेत. आणि अशा सूक्ष्म सायकलमध्ये किती शक्ती आहे? एका शास्त्रकाराचं म्हणणं आहे, मला तर त्याचं नाव आठवत नाही, पाश्चिमात्य शास्त्रज्ञ आहे. तो म्हणतो आकाशगंगा ज्या आहेत ना या विश्वात, आकाशगंगा. आता आकाशगंगात किती तारे, किती सूर्य, किती ग्रह, किती नक्षत्र, अशा अनेक आकाशगंगा ज्याला आपण आणि
कालगृह असं म्हणतो, किंवा ज्याला विमानाच्या भाषेमध्ये काय असतं त्या विमानात ब्लॅक असं जे काही आहे त्याच्यामध्ये यांच्या पंखाच्या फडकवण्याने अनेक आकाशगंगा कोसळू शकतात असं त्याचं म्हणणं आहे, असं त्याचा शोध आहे. तसं हे जे विश्व ज्याच्या शक्तीने चाललंय, ज्याच्या सत्तेने चाललंय, चाले हे शरीर कोणाच्या सत्ते, कोण बोलविते हरिवीण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका. ही ज्याची सत्ता आहे, ही ज्याची ताकद आहे, ते परब्रह्म जे आहे. मग भक्तीत काय सामर्थ्य आहे? आत्ता या फुलपाखराच्या पंख फडफडण्यामध्ये जी शक्ती आहे त्याच्यापेक्षा कितीतरी प्रचंड शक्ती भक्तीत आहे असं भक्तिशास्त्रकार सांगतात. किती शक्ती आहे? आकाशगंगा तशा त्या काळ्या विवरामध्ये आणि समाविष्ट होतात. तसं भक्ती ज्याच्या ठिकाणी आहे तो भक्त परब्रह्माच्या ठिकाणी एकरूप होतो. ही एकरूप होण्याची ताकद शक्ती भक्तीत आहे. अशी भक्ती अत्यंत बलशाली आहे. आणि अशी भक्ती बलशाली असल्यामुळं भगवंताजवळ म्हणजे व्यापकतेशी एकरूप होण्यात, किती एकरूप होण्यात, तर प्लेटोने एक शब्द वापरलाय त्यासाठी, अल्टिमेट रियालिटी. अल्टिमेट रियालिटी म्हणजे परब्रह्माशी होणारी, अनुभवाला येणारी एकरूपता. ही भक्ताला अनुभवारूढ करण्याची लागणारी ताकद भक्तीत आहे, कर्मात नाही, ज्ञानात नाही. आणि म्हणून तुकोबारा हेच सांगताय, तो आंधळेपणाने अभंग म्हणण्यात काही अर्थ नाही, गाथा वाचण्यात अर्थ नाही. डोळसपणे त्या शब्दांचा मागोवा घेता आला पाहिजे. भक्तीच्या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. जो कर्माच्या अंगाने मोजता येत नाही, जो ज्ञानाच्या अंगानेही मोजता येत नाही. तुम्हाला काहीतरी काय सांगता, मोजता येत नाही, मोजता येत. गुरुदेव काय म्हणायचे सांगतो, कितीही ज्ञानी म्हणजे शब्दज्ञानी नाही. शब्दज्ञानी हे आणि शेंगेचं टरफलच आमच्यासारखं. अनुभवानी ज्ञान, अनुभवानी ऐश्वर संपन्न, अनुभव श्रीमंत असा जो आहे, किती मोठा श्रीमंत असला तरी परब्रह्म आणि तो ब्रह्मानुभवानी श्रीमंत असणारा यात फरक आहे. किती? शुक्ल पक्षातल्या पौर्णिमा आणि चतुर्दशी यात जेवढा फरक आहे तेवढा फरक आणि ब्रह्मानुभव संपन्नतेने जो श्रीमंत आहे त्याच्यात आणि परब्रह्मात एवढा फरक आहे. शुक्ल चतुर्दशी आणि पौर्णिमा यात एक कलेचा फरक आहे. आणि भक्त आणि भगवंत यात फरकच नाही, फरकच नाही. का? देव पहावया गेलो तेथे देवाची होऊनी ठेलो, फरक नाही. कशामुळं? भक्तीमुळं. भक्तीमुळं. ज्ञानोबाराय सांगतायत ना, बाकीचे सोडा, ज्ञानोबाराय सांगतायत फरक नाही. क्षेमालागी जीव उचाविळ माझा, त्या अत्यंत प्रिय प्रियाची परमसीमा परम प्रेमास्पद पांडुरंगाला वाम दक्षिण चहूभुजी आलिंगन, त्याला दोन हात काय, चहू हातांनी त्याला आलिंगन द्यावं.
असं वाटत होतं. कधी त्याला आलिंगन देईन. जीव उतावीळ झाला होता. क्षेमा लागी जीव उतावीळ माझा म्हणोनी स्फुरता अति बाहो. भाऊ स्फुरण पावत होते. मग काय झालं? देता आलं का आलिंगन? क्षेम देऊ गेले तव मीच मी एकदी आसावला जीव राहू कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू. भक्ती आहे की जी भक्ती भक्ताला भगवंताशिवाय वेगळा राहूच देत नाही. राहूच देत. भक्त या पदाची व्युत्पत्तीच अशी आहे. कोणत्याही स्थळी, कोणत्याही काली, कोणत्याही प्रसंगात, कोणत्याही उपाधीने सुद्धा जो भगवंतापेक्षा वेगळा काढायचा म्हणला तर तो काढता येतच नाही. त्याचं नाव भक्त. वेदांतांनी सांगितलेला जो अद्वैत सिद्धांत आहे त्या अद्वैत सिद्धांताची परिपुष्टता मोक्षावर कळस असणाऱ्या भक्तिशास्त्राने केलेली आहे. पण दिवाळी झाली, दृष्टांत कळायला काही हरकत नाही ना. श्रीखंडातनं साखर वेगळी काढता येते का? म्हणजे अंजली किचनवेअरनी असं काही आणि गृहोपयोगी साधन काढलंय का की पात्रात श्रीखंड पात्रात श्रीखंड घालायचं, एकीकडं साखर एकीकडं चक्का? नाही. तसं देव आणि भक्त दुजा नाही विचार. ही ताकद कर्मात नाही, ही ताकद ज्ञानात नाही, ही ताकद पतंजल महामुनी प्रस्तुत योगात नाही. मग ती ताकद फक्त आणि फक्त भक्ती प्रेमातच आहे. इतराने, इतर कोण? कर्म, ज्ञान, योग हे इतर, त्यांच्यात नाही. धरला पंढरीचा चोर. कर्मानी, ज्ञानाने, योगाने नाही. प्रेमे बांधून आधूर. भक्ती प्रेमाशिवाय अन्य नाही. कितीतरी आपल्याला आणि आधार भगवत वचन देता येते. नाहम वेदैही न दानेन न यज्ञेन. नाही रे बाबा, नाही. मग काय शक्यच नाही का? आहे कशा? भक्त्या त्वनन्या शक्य. बस. केवळ आणि केवळ भक्तीने. आणि ही जी प्रचंड शक्तीचे वारंवार स्फोट होणारी अशी जी प्रचंड सामर्थ्य असणारी भक्ती, हे भक्तिप्रेम जे आहे ते भक्तिप्रेम मला वाटतं इतकं भक्तीचा विचार केल्यानंतर भक्ती आणि आपण यात किती अंतर आहे मला वाटतं काही व्यासपीठावरनं वेगळं सांगायचं कारण नाही. आपण अजून स्थूल भक्तीचंच आहोत. आपली भक्ती स्थूलाकडनं सूक्ष्माकडं कधी जाणार? आणि मग सूक्ष्मातनं ती अतिसूक्ष्मतेकडं कधी जाणार? कला काना का, कला पहिली वेलांटी की, कला दुसरी वेलांटी की, हेच करत बसणार का? सुरुवात नाही मान्य आहे. कोणी अमान्य केलेलं नाही. संत सांगतायत, नाथला सांगतायत, समर्थ सांगतायत. हो. सगुणाचे नि आधारे, पुढं काय? निर्गुण पाविजे निर्धारे. आधार सगुण आहे, पोचायचे निर्गुणापुरत. निर्गुणी पावले सगुणी भजता. ज्ञानाने सगुण ओस केले. ओस केले म्हणजे मिथ्या नाही ठरवलं. आत्मज्ञानाचा परिपाक
हा जोपर्यंत भक्तीच होत नाही पर्यंत ते आत्मज्ञान वृक्ष कोरडं रसहीन. ज्ञान रसाळ आहे. मला तरी अजून वाचनात पण नाही, ऐकण्याची नाही. कुणाच्या वाचनात असेल तर त्यांनी मला निर्देश करून सांगावं की अण्णा इथं ह्या ग्रंथात असं म्हणलंय ज्ञान हे रसाळ आहे. माझ्या तरी वाचनात ज्ञान रसाळ आहे असं कुठेही आलेलं नाही. माझं वाचन कमी असेल पण भक्ती रसाळ आहे हे अनेकांनी एकमुखाने सांगितलं. ती रसयुक्त आहे, रसयुक्त आहे. दृष्टांत म्हणून आपण विचार करूया. भोजन वृक्ष असावं का रसाळ असावं? रसाळ असावं ना. पुढं बोलू का? कोरड्या खिसलेल्या खोबर साखर याच्या आणि द्वारा ते सारण भरून केलेली करंजी असावी का ओल्या नारळाची करंजी असावी? ओल्या नारळाची करंजी आणि कोरडं खोबरं खिसून केलेल्या सारणाची करंजी यात जो फरक आहे तोच फरक ज्ञानात आणि भक्तीत आहे. ज्ञान हे आणि कोरड्या सारणासारखं आहे, भक्ती ही ओल्या नारळाच्या करंजीसारखी आहे. तुम्ही मला खवय्या म्हणलं तरी चालेल पण दृष्टांता पडतं. भक्ती कशी आहे? भक्ती बंगाली रसगुल्ल्यासारखी आहे आणि ज्ञान हे गुलाबजामुन सारखं आहे. गुलाबजाम आणि रसगुल्ला यात जो फरक आहे तोच फरक ज्ञान आणि भक्तीत आहे. भक्ती रसाळ आहे, रसमय आहे, रसयुक्त आहे. आणि रस हा शब्द श्रुतीने कुणाला वापरला आहे? रसो वैसहा, परब्रह्म परमात्म्याला त्यांनी रस हा शब्द वापरला आहे. आणि अशी रसाळ रसयुक्त अत्यंत रसदार अशी जर कोणची भक्ती असेल, भागवतकारांनी श्रीकृष्णाला जी जी विशेषणं दिलीत, संतांनी दिलीत ना, त्यात एक त्यांनी विशेषण दिलंय. कृष्ण कसा आहे? रामाला हे विशेषण कोणीही दिलेलं नाही, कृष्णाला अनेकांनी दिलंय. श्रीकृष्ण कसा आहे? नवरसांचा रसिक रांगडा असं एकनाथांनी श्रीकृष्णाला विशेषण देऊन गौरवलेलं आहे. का? तो स्वतः रस स्वरूप आहे आणि त्याच्याशी एकरूप होणारे आहेत त्यांनाही तो आणि रसरूप करून सोडतो. म्हणून त्याचं प्रतीक आहे महारास. कृष्णचरित्र सांगताना, भागवत सांगताना ज्याला महारास इतक्या उंचीवर नेऊन सांगता येतो त्यांनीच ह्या चरित्रात तोंड घालावं, नाहीतर महारासाविषयी आवाक्षर काढू नये. का? त्यातनं दांडियाची कल्पना डोळ्यासमोर येईल. दांडिया म्हणजे महारास नव्हे, रसपूर्णता. त्या गोपी रसरूप झाल्यात, रसरूप झाल्यात. अशी रसरूप असणारी भक्ती आहे. आणि ती भक्ती ज्याच्या ठिकाणी आहे तो किती व्यापक आहे हे विश्वाची माझे घर. कळली का? विश्वाची माझे घर यातली व्यापकता, त्यातली विकसितता, त्यातली उन्नतता. कल्पना करा, ज्यांची अक्षरं आहेत ना ते ज्ञानेश्वर महाराज, त्यांच्या ठिकाणी असणारी भक्ती गौणी भक्ती नाही, साधन भक्ती नाही. यस्य देवे पराभक्ती, ती पराभक्ती आहे, ज्ञानोत्तर भक्ती आहे. साधन भक्ती आहेच, साधन भक्तीशिवाय सिद्ध भक्ती होणारच नाही. गौणी भक्तीशिवाय पराभक्ती होणारच नाही. पण गौणी भक्तीतच थांबायचं नाही आहे, साधन भक्तीत थांबायचं नाही आहे.
स्नान झाल्यानंतर भाल प्रदेशावर तिलक लावावा का नाही? लावावा, काहीच हरकत नाही. पण तिलक धारण करण्याने पराभक्ती सिद्ध होते असं जर वाटत असेल तर ते 100 नाही 125% खोटं. आणि तिलक न धारण करणारा सुद्धा, म्हणून सांगतो, एक वाद निर्माण झाला. स्वामींचं समाधी मंदिर झालं, हळूहळू थोड्या अवकाशात, काही फार वेळ काळ गेला नाही मध्ये, समाधी सकाळची पूजा झाल्यानंतर सायंकाळच्या प्रदोष पूजेपर्यंत समाधीवर जो मुखवटा असतो तो चांदीचा मुखवटा झाला, पुढं सोन्याचाही झाला आहे. आजही संस्थेमध्ये स्वामींचा सोन्याचा मुखवटा आहे. पण खरं सांगू तुम्हाला, सोन्यापेक्षा चांदीचा मुखवटा हा जास्त आनंद देतो. त्यावेळी आमचं वैकुंठ मामा पडवळ होते. त्यांच्यासारखा दुसरा सेवक मी 21व्या शतकात पाहिला नाही. म्हणून आम्ही मंडळींनी स्वरूपानंद सेवा मंडळाचा कडवा विरोध सहन करून, पण त्यांना भाग पाडून, स्वामींच्या समाधी आणि गृहात जाताना त्यांच्या नावाची पायरी केली. फार मोठा सेवा, फार मोठा सेवा. तो पुतळाच्या दिवशी आला करून, सकाळची पूजा झाल्यानंतर तो समाधीवर स्थापित केला. मग पोशाख, शाल, अमुक तमुक. आणि वैकुंठ मामाने स्वामींच्या कपाळी छान उगाळलेलं गंध अतिशय काळजीपूर्वक कोरून कोरून असं लावलं. त्यावेळी जी काही विश्वस्त मंडळी होती, हयात आहेत म्हणून नावं सांगत नाही, आता ती विश्वस्त म्हणून नाही आहेत पण हयात आहे, ती उखडली आमच्या वैकुंठ मामावर. स्वामी कुठं लावत होते गंध? बरोबर, स्वामींनी कधी गंध लावलेलं मी सुद्धा पाहिलं नाही. पण गंध लावत नव्हते तरी परमहंस होते ना. आता ते देहाने नाहीत, आपण त्यांचं समाधी मंदिर बांधलंय, त्यामुळे यथा देहे तथा देवे. आता त्यांना गंध लावण्यामध्ये काही पाप नाही. वैकुंठ मामांनी त्या काळच्या विश्वस्तांना फार छान उत्तर दिलं. मी कसं सांगितलं, आमची भक्ती फक्त गंधबुक्का अष्टगंधा इथपर्यंतच मर्यादित आहे. त्याच्या पलीकडं आमची भक्ती विकसित झालेली नाही. कोणत्या जन्मी होणार? भक्ती सूक्ष्म झाली पाहिजे, सूक्ष्म झाली पाहिजे. स्थूलातनं प्रवेश करून ती सूक्ष्माकडे झाली तर भक्ती. आणि अशी भक्ती ज्याच्या ठिकाणी आहे तो किती व्यापक आहे. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. अशी ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे. कुठं स्थिर झाली आहे? तर विश्व माझं घर आहे. यातलाच अर्थ मी सुरुवातीचा कडून सांगितला की विश्वापेक्षा मी वेगळा नाही आणि माझ्यापेक्षा विश्व वेगळं नाही. ही व्यापकता ज्याच्या ठिकाणी आहे. म्हणजे वेदांताच्या परिभाषेत सांगायचं तर अन्वय आणि व्यतिरेक या दोन्हीचा जिथं मधुर मिलाप झालेला आहे ती स्थिती आहे हे विश्वाची माझे घर म्हणण्यात. मनातलं गारुड नाही, मनपूत कल्पना नाहीत, डोसक्यातलं खूळ नाही, औपनिषदिक तत्त्वज्ञान आहे. श्रुती सांगतो तुम्हाला, आदौ ब्रह्माहम. याचा अर्थ काय? आधी ब्रह्मा, मी ब्रह्मा आहे. अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानम
ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, तत्त्वमसी. इथं फुलस्टॉप नाही, स्वल्पविराम आहे, कॉमा आहे. अहम ब्रह्मास्मी इथं कॉमा आहे, त्याच्या पुढं काय आहे? अस्मी, कॉमा स्वल्पविराम. इति अनुभव उदिते, असा अनुभव उदयाला आला, असा अनुभव चिरकाली स्थिर झाला. खल्विदम ब्रह्म पश्चात, एकदम खल्विदम ब्रह्म पश्चात नाही, त्याची सुरुवात आहे आदौ ब्रह्मा. मला परवा कोणीतरी एक जण चिंचवड मग कमी म्हणले, ज्ञानेश्वर माऊलीचं, निवृत्तीनाथांचं, विठ्ठलपंतांच्या जवळ अध्ययन झालं असलं पाहिजे. असेल झालं नाही असं म्हणण्याचं आपल्याला काय कारण? झालं असंच मानावं हे गोड आहे ना. तुकाराम महाराजांचा काय अभ्यास होता? आपल्याला काय कळणार तुकाराम महाराजांचा अभ्यास काय होता ते? पहा, बातम्याच आहेत, खरं कुठं ईश्वर जाणे. आजच्या वृत्तपत्रात बातमी, 2000ची नवी नोट बाजारात कधी आली? हां, आज आली, काल आली, काल बँका उघड्या होत्या ना, काल आली. आज फोटो आहे, 2000ची नोट दाखवतो येतो, त्याला आनंद झाला आहे. माझ्या हातात 2000ची नोट आहे. त्याच आजच्या वृत्तपत्रात एक बातमी आहे, 2000च्या 36,000 नोटा जप्त केल्यात. कुणी? निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी. आजच्या वृत्तपत्रात बातमी आहे. 36 नाही, 3600 नाहीत, 36,000 नोटा 2000 रुपयाच्या जप्त केल्या आहेत एका पुढाऱ्याकडनं, की तो त्याचं वाटप आपल्या मतदारांना करणार होता. काय चाललंय हे आपण कल्पनाच करू शकत नाही. पैसा लोकांच्या जवळ किती आहे याची आपण कल्पना करू शकत. 250 कोटी होय ना. मग त्यामुळं 1500ची नोट रद्द झाली. त्यामुळं मध्यमवर्गीय जो आहे ना, त्याचं कोणत्याही प्रकारचं नुकसान तोटा होणार नाही. ज्यांच्याजवळ असं आगडबंब आहे त्यांच्या दृष्टीने काय होईल ते नुकसान होईल, पण ते देशाच्या दृष्टीने नुकसान नाही आहे, देशाच्या दृष्टीने ते नफा आहे. दृष्टांत म्हणून बोललो मी ब्रह्माईचं पूर्णता नाही. ब्रह्मी स्फुरे जे स्फुरण, ते शुद्ध सत्वाचे लक्षण. तो तू गुणी गुणातीत परिपूर्ण रे कानो, सच्चिदानंद शब्दावृता त्याही परता तू निजानंदू रे. निजानंद हे पै ब्रह्म, ऐसे जाणती योगी वर्म, ऐसे जाणती योगी वर्म. हे जे ब्रह्म आहे ते मी आहे. पहिली स्टेप, निर्गुणातनं सगुणातनं निर्गुणाकडे जाताना, साकारतेतनं निराकारतेकडे जाताना, व्यक्तातनं अव्यक्ताकडे जाताना, स्थूलातनं सूक्ष्माकडे जाताना, आणि इथे न थांबता मग पुढं सोहम तेही अस्तवदे. हा पूर्ण चंद्र आहे. सोहम तेही असत. मग हे विश्वची माझे घर, ऐसी मती याची स्थिर. अर्धविराम, पूर्णविराम, किंबहुना चराचर आपणस्वही झाला पूर्णविराम. खल्विदम ब्रह्म पश्चात. ओतंच प्रोतंच काय आहे तर एक निरतिशय नित्य
अविनाशी देशकाल वस्तू परिच्छेद रहित एक परब्रह्म आहे. त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. ही पूर्णावस्था आहे. ओम पूर्णमदः ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. अशी ही परिपूर्णता जो भक्त आहे त्या भक्ताच्या ठिकाणी आहे. म्हणून या 12व्या अध्यायातलं शेवटचं लक्षण जे अनिकेतः स्थिरमती, त्याचं व्याख्यान माऊलीने ह्या ओळीत केलं आहे. हे विश्वची माझे घर ऐसी मते याची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. मग या ठिकाणी को मोहा को शोकः को मत्सरः अद्वेष्टा. मत्सररहित, द्वेषरहित, स्पर्धारहित. का? कुणाशी स्पर्धा करणार? कुणाचा मत्सर करणार? कुणाचा द्वेष करणार? का? आपणची जाहला. इतकी व्यापकता जीवनात प्राप्त करून देणारी ही भक्ती आहे. आणि अशी भक्ती प्रेम शक्ती आजी आहे ती पुन्हा मी भक्त तू देव ऐसे करी हे भक्तिप्रेम अनुभवण्यासाठी पुन्हा कल्पित द्वैत. आणि म्हणून माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेन उडी. म्हणून अवघाचे संसार सुखाचा करीत आनंदे भरीन तिन्ही लोक. आणि अशा माऊलीची आवड, तुकोबारायांची आवड, नाथांची आवड. माझे माहेर पंढरी पंढरीसी जारे आल्यानो संसारा. अशी पंढरीची वारी आषाढी, कार्तिकी, माघी, चैत्री, त्यातला आजचा कार्तिक शुक्ल पक्षातली आणि एकादशी की ज्याच्या योगाने आपल्या शास्त्रानुसार चातुर्मास पूर्ण होतो. प्रबोधिनी एकादशी आजच्या एकादशीचं नाव आहे प्रबोधिनी एकादशी. आणि हे प्रबोधन कशाचं आहे तर स्थूल भक्तीतनं, गौणी भक्तीतनं, साधन भक्तीतनं सिद्ध भक्ती कशी अनुभवायची आहे, पराभक्ती कशी अनुभवायची आहे, सूक्ष्मातिसूक्ष्म भक्ती कशी अनुभवायची आहे याचं प्रबोधन अशी करणारी आजची प्रबोधिनी एकादशी आहे. पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की. एक शंका आहे का? अद्वेष्टा सर्वभूतानांपासून अनिकेतः स्थिरवती भक्तीनामे प्रेरणारा या 7 श्लोकामध्ये ज्ञानीभक्ताची लक्षणं आहेत. आता अनिकेतः स्थिरवती ही जी 2 पदं आहेत त्या माऊलीच्या ओळीमध्ये दोन्ही पदाचं एकच अर्थ म्हणजे एकच लक्षण सांगितलं. अनिकेतः स्थिरवती हे विश्वची माझी घर ऐसी मती ज्याची स्थिर. म्हणजे अनिकेत आणि स्थिरमती हे दोन्ही मिळून त्यांनी एकत्रित केलं. अनिकेत हा जो अनुभव आहे म्हणजे विश्वची माझे घर ही ज्याची जी अनुभूती आहे ती स्थिरमती आहे. काही ठिकाणी ते 2 लक्षण सांगितले नाही ना. अनिकेता ही स्थिरमती आहे. अच्छा, अनिकेत ही स्थिर. हा अनुभव स्थिर आहे. हा अर्थ जास्त उत्तम आहे. म्हणजे 2 लक्षणं वेगळी नाही. 2 लक्षण वेगळी नाही. मती स्थिर आहे. काय स्थिर आहे? अनिकेतता म्हणजे विश्वची माझे घर हा अनुभव त्याचा स्थिर आहे. आम्हाला ती अक्कल गुरुवर्य मागून